हॅलो. हां, काठोडे सर. हॅलो. हॅलो काठोडे सर. हॅलो. हॅलो. हॅलो काठोडे सर. हॅलो. 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 नमस्कार. मला एकदम सुरू करायचं आहे की आपण प्रस्तावना वगैरे करणार आहोत? ठीक ठीक ठीक. मग सुरू होऊन. बरं बरं बरं. ठीक ठीक. मी लाईव्हच आहे. मी लाईव्हच आहे. हो. ओके ओके. ठीक. हो. नमस्कार. मी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे, निवृत्त DDR. सध्या माझ्या गावात राहतो. गोंदिया जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे, आमगाव तालुक्यात. हॅलो. हां, नमस्कार. मीच केला होता फोन. मीच केला होता, लखनसिंह कटरे. हो. हां. हो 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 हो. सॉरी. मी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे, रिटायर्ड DDR. सध्या मी गोंदिया जिल्ह्यातल्या एका छोट्याशा माझ्या गावात, माझ्या पैतृक गावात बोरकन्हा इथे राहतो आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर नरेशचंद्र काठोडे यांच्या IAS मिशन या अंतर्गत मला काही व्याख्यानं द्यायची आहेत, आपल्याशी चर्चा करायची आहे. त्या अनुषंगाने आज 16 एप्रिल 2021ला मी आपल्यासोबत पहिला संवाद साधतो आहे. या पहिल्या संवादामध्ये मी प्रयत्न करतो आहे माझ्याबद्दल, माझं शिक्षण, माझं बालपण, त्यानंतर माझ्या नोकरी, MPSC UPSCचा माझा अनुभव, कसा मी तिकडे गेलो, या अनुषंगाने थोडक्यात आपल्याशी चर्चा करायचा मी विचार करतो आहे. माझ्या या अनुभवाचा, माझ्या जडणघडणीचा जर जे UPSC आणि MPSCसाठी जे तयारी करतात त्यांना जर उपयोग होऊ शकला तर माझा आजचा संवाद कामी आला असंच मी समजू शकेन. तर सुरुवात मी माझ्या बालपणापासून करतो आहे. मोठ्या नवसा सायासाने माझा जन्म झाला आणि त्यामुळे मी बालपणी खूप क्वारंटाईनमध्ये ठेवल्यासारखं माझं बालपण गेलेलं आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत, म्हणजे माझा लहान भावाचा जन्म होईपर्यंत मी आमच्या वाड्याच्या बाहेरसुद्धा पडू शकत नव्हतो. माझी आईसुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हती, माहेरसुद्धा जाऊ शकत नव्हती. अशा प्रकारचे एका क्वारंटाईन पद्धतीने म्हणूया आपण माझं बालपण गेलं आहे. परंतु माझ्या आईने घरीच माझं शिक्षण घेतलं होतं. आमच्या वेळेस आजच्यासारखं PKG, KG1, KG2 असा प्रकार नव्हता. पण पहिल्या वर्गाच्या अगोदर, जर पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी शाळेमध्ये जाता येत होतं आणि त्याला तुकडी म्हणायचे आमच्या काळामध्ये. हे 1959मधली गोष्ट असावी. तर ह्या तुकडीमध्ये मात्र मी प्रवेश घेतला होता आणि त्यामुळे मला पहिल्या वर्गाचा पूर्ण अभ्यास, अ आ इ ई
क ख पासून न पर्यंत, कारण त्यावेळेस इंग्रजीचा गंध नव्हताच, तो आम्हाला 5व्या वर्गात पहिल्यांदा गंध झाला. तर मी तुकडीपासून सुरुवात केली. माझ्या गावी आमची एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. 1905मध्ये या शाळेची स्थापना झालेली आहे. 1905मध्ये माझ्या आजोबा, माझे वडीलसुद्धा या शाळेत शिकले. या शाळेत मी पहिल्या वर्गापासून तर 5.5 वर्गापर्यंत 5.5 म्हणजे असं की 5वा उत्तीर्ण झाल्यानंतर 6वा वर्ग आमच्याकडे सुरू झाला. परंतु तत्कालीन जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी ती परवानगी नाकारली आणि दिवाळीनंतर तो वर्ग बंद करून जवळच्या गावातल्या शाळेत आम्हाला जावं लागलं. तो अंजोरा आमच्या गावापासून 3 किलोमीटरवर. तर ते 5.5 नंतर म्हणजे दिवाळीनंतर 6व्या वर्गात आम्ही अंजोऱ्याला शिकायला गेलो. तर अंजोऱ्याला आम्ही जेव्हा शिकायला जायचो तेव्हा बोरकन्नार ते आमगाव हे बोरकन्नार ते अंजोरा हे 3 किलोमीटर अंतर होतं. हे 3 किलोमीटर अंतर आम्ही पायी जायचो आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आम्हाला चप्पल वगैरेची सवय फॅशन म्हणूया नव्हतीच. नंगे पाव जाव आव असा तो प्रकार होता. आणि तो जो कालावधी होता तो कालावधी थोडासा खूप मागासलेला कालावधी म्हणायला काही हरकत नाही. कारण काय, मी माझ्या मॅट्रिकपर्यंत 11व्या वर्गापर्यंत मी सर्ट इन करत नव्हतो. सर्ट इन का करत नव्हतो आणि अजूनही मी सर्ट इन करत नाही. तर सर्ट इन न करण्यामागची माझी जी कारण मी माझं तुम्हाला सांगितली तर तुम्हाला हसायला येईल आणि मी कोणत्या परिस्थितीतून पुढे आज आलो आहे हे सुद्धा लक्षात येईल. म्हणजे आपले ढुंगण, आपले कुल्ले हे सर्ट इन केल्यामुळे दृष्टिगत होतात त्यांचा आकार, म्हणून ती मला लाज वाटायची. होय, या अशा मनस्थितीतून आणि परिस्थितीतून आम्ही पुढे गेलो आहे, म्हणून मी सर्ट इन करायचो नाही. आणि आमच्या वडिलांचा एक दंडक होता की पायजामा जो आहे तो जवळपास हातभर बॉटमचा असला पाहिजे आणि शर्ट जो होता तो झाड़ी बोली टोंगऱ्यापर्यंत, मराठीत गुडघ्यापर्यंत और हिंदी में घुटने तक आना चाहिए, इतका लांब असायचा. त्यामुळे आमचं जे त्यावेळचं दर्शन होतं हे कसं राहिलं असेल आज कल्पना करा. अशा परिस्थितीतून आम्ही आज या परिस्थितीमध्ये जेव्हा आलो आहे तर म्हणजे आर्थिक परिस्थिती आमची कमजोर नव्हती. आर्थिक परिस्थिती हा भाग म्हणूनच सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही दृष्टीने जेव्हा विचार केला जातो आज तो महत्त्वाचा आहे. म्हणजे नुसती आर्थिक परिस्थिती समृद्ध असली म्हणजे सगळं काय होत असायला भाग नाही. मी श्रीमंतही अतिश्रीमंतही नव्हतो तर गरीबही नव्हतो, एक मध्यम याच्यातला होतो. माझे वडील आमचा जो परिवार आहे हा परिवार म्हणजे जुन्या मालगुजारी परिवार. परंतु मालगुजारी गेली 1951-52मध्ये आणि त्यानंतर भावाभावांमधले बटवारे झाले, हिस्से झाले आणि त्यामुळे जमिनीचे तुकडे पडत गेले. जी आमची 200-250 एकर जमीन होती ती कमी होत छोटी तुकड्यामध्ये गेली. तरीसुद्धा त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे गरीब म्हणता येणार नाही, चांगलं मध्यमवर्गीय जीवन आम्ही जगत होतो. परंतु चप्पल ही फॅशन त्यावेळेस नव्हती, म्हणून आम्ही नंगे पाव जाव आव असा प्रकार आमचा असायचा. तर मी अंजोऱ्याला शिकायला गेलो 6व्या वर्गात दिवाळीनंतर. तिथे मला एक शिक्षक मिळाले, त्यांना मी आजही जाऊन भेटतो, रघुनाथ मनाजी दोनोडे. या शिक्षकांनी आम्हाला जे मराठीची गोडी लावली त्याच्यापूर्वी आमच्या 3ऱ्या-4थ्या वर्गामध्ये 2ऱ्या-3ऱ्या-4थ्या वर्गामध्ये सीताराम भुराजी चुटे या गुरुजींनी आम्हाला मराठी आणि गणिताची खूप जोडी लावली. माझ्या आईने मराठीने गणिताची गोडी लावलीच होती. परंतु जेव्हा आम्ही थोडं समजायला लागलो, म्हणजे मी जेव्हा 6व्या वर्गात गेलो अंजोऱ्याला, तेव्हा तिथे आमचे जे गुरुजी होते रघुनाथ मनाजी दोनोडे अजूनही आहेत ते, त्यांनी आम्हाला मराठीची जी गोडी लावली ती आजच्या आमच्या या मराठीच्या साहित्यामध्ये मी जे काही थोडं बहुत करू शकलो त्याच्या मागचं जे कारण आहे. ते आमचे गुरुजी एकदा शाळेमध्ये सर्ट इन करून आले, फुल पॅन्ट आणि सर्ट आणि इन करून. तर सगळे मुलं त्यांना चिडवायला लागले, सर्टिंग म्हणून. त्यांनी 2-4 मुलांना मारलेसुद्धा. म्हणजे अशी आमची त्यावेळची परिस्थिती होती. त्यावेळचे आमचे जे त्या अंजोरा शाळेचे जे मुख्याध्यापक होते मिडल स्कूलचे, त्यांचं नाव फुंडे गुरुजी, गोमा दाजीबाजी फुंडे. एक बुटकीशी एक 4.5 फूट उंचीची मूर्ती, धोती, कुर्ता आणि हातात छडी. अक्षरशः शिक्षक जरी उशिरा आले तरी शिक्षकांनासुद्धा छडीने मारायचे, विद्यार्थ्यांना तर सोडूनच द्या, अशी त्या गुरुजींची एक ख्याती होती, गोमा दाजीबाजी फुंडे गुरुजींची. त्यांचा गणित इतका मजबूत, ते आम्हाला गणित शिकवायचे मध्ये.
त्यामुळे माझं गणित अजून मजबूत झालं. अशा प्रकारे मी अंजोऱ्यामध्ये 3 वर्ष शिकलो. म्हणजे 5.5, 6 म्हणजे 5.5 म्हणजे 6, 7 आणि 8. तर या कालावधीमध्ये आमच्याकडे मी 2 कुत्रे पोसले होते. एक कुत्रा होता, एक कुत्री होती, दोघी बहीण भाऊ होते. एक कुत्र्याचं नाव होतं गुंड्या आणि कुत्रीचं नाव होतं चंपी. ते गुंड्या आणि चंपी हे दोन्ही मला 3 किलोमीटर पोचवायला रोज यायचे. अंजोऱ्याला, बोरकन्हार ते अंजोरा रोज यायचे, मला पोचवून द्यायचे आणि मग पुन्हा घरीसुद्धा यायचे. त्यावेळेस पांढरे उंदीर पाळायचा खूप एक फॅशनच म्हणूया होती आहे. मी पांढरे उंदीर पाळले होते. मी पांढरे उंदीर खिशामध्ये धरून शाळेत जात असे. हा त्यावेळचा आमचा एक कालावधी होता. त्यावेळचे माझे मित्र आज हरिदयाल डोंगरे ते बँक ऑफ इंडियामध्ये चांगल्या मोठ्या पदावरून निवृत्त झाले. दुसरा एक मित्र गेनलाल रुधाजी वाल्दे हा आपल्या क्रीडा खात्यातून एक चांगल्या पदावरून निवृत्त झाले. कसे आमचे असे मित्र आहेत त्या काळातले कालावधीतील सुद्धा. तर यांच्यासोबत आमचा तो कालावधी गेला. 8वा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर मग आम्हाला आणि तोपर्यंत आम्ही पायी जात होतो, हे महत्त्वाचं. सायकल नव्हती. 8व्या वर्गात मला सायकल मिळाली. तोपर्यंत आम्ही सायकल पाहिलीसुद्धा नसेल कदाचित, चालवायचा प्रश्नच नव्हता. पण 8व्या वर्गात मला सायकल मिळाली. कसं तरी पडत उठत सायकल शिकलो. आणि मग 9व्या वर्गात आम्ही जेव्हा आमगावला गेलो, आदर्श विद्यालय आमगाव आमच्या गावापासून 6 किलोमीटर अंतरावर, 9व्या वर्गात तिथं प्रवेश केला मी. आमगाव हे थोडंसं शहरी भाग. तिथे आदर्श विद्यालयाची शिस्त युनिफॉर्मच्या बाबतीत मोठी कडक. हाफ पॅन्ट खाकीचा आणि पांढरा शर्ट हा महत्त्वाचा होता आणि तो शर्ट इन करायचा. पण सुरुवातीला मी जेव्हा गेलो तर माझ्याकडे हा युनिफॉर्म नव्हता. म्हणून मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने माझ्या त्या जुन्या दर्शनामध्ये गेलो. हातभर बॉटम असलेला पायजामा आणि गुडघ्यापर्यंत लांब असलेला शर्ट. आमगावचे आमच्या वर्गातले विद्यार्थी मला पाहून हसायचे, माझी टर उडवायचे. लवकरच माझा युनिफॉर्म शिवून आला आणि मी सुद्धा मग त्या युनिफॉर्ममध्ये जाऊ लागलो. प्रार्थनेच्या वेळेस फक्त मी शर्ट इन करायचो, प्रार्थना संपली की मग इन काढून घ्यायचो. या पद्धतीने आमचा 9वा 10वा 11वा वर्ग, त्यावेळेस 11वी हायर मॅट्रिक होती आणि 10वी लोअर मॅट्रिक होती. तर मी गणित विषय घेतला कारण 9व्या वर्गापासून आपल्याला आपला शिक्षणाचा जो भाग होता, आपला जो कॅरियर म्हणून त्या दृष्टीने तो निवडावा लागायचा. म्हणजे 9व्या वर्गामध्ये आपल्याला कॉमर्स घेता येत होतं, ॲग्रिकल्चर घेता येत होतं, बायोलॉजी घेता येत होतं, मॅथ्स घेता येत होतं. मी मॅथ्स घेतलं. आणि नेमका त्याच वर्षापासून, जे ही 1969मधली गोष्ट आहे, त्याच वर्षीपासून जुनं गणित बंद होऊन न्यू मॅथ्स आलं इंग्रजीमध्ये. आम्ही तर मराठी माध्यमातून आलेलो. इंग्रजीचा गंध आम्हाला पहिल्यांदा 5व्या वर्गात मिळाला. 5व्या वर्गाच्या पूर्वीच आम्हाला इंग्रजीचा गंधही नव्हता. 5व्या वर्गात आम्ही जेव्हा ABCD शिकायला लागलो आणि आमच्या गुरुजींनी आम्हाला अ आ इ न पर्यंत इंग्रजीमध्ये कसं म्हणजे देवनागरी लिपी ही रोमन लिपीत कशी लिहायची शिकवलं. त्या दृष्टीने जेव्हा मी नॅशनल आपली जी पेन्सिल असायची त्या पेन्सिलवर असायचं नॅशनल पेन्सिल, त्या नॅशनलला मी वाचायचो नाटी वनाल. तर आम्हाला गुरुजींनी शिकवलं होतं ना त्या पद्धतीने. म्हणजे आम्हाला नॅशनलसुद्धा वाचता येत नव्हतं. एक्झामिनेशन हा जेव्हा मी शब्द पाठ केला तेव्हा आम्हाला सगळ्यांना म्हणजे घरी येऊन आम्ही एक्झामिनेशन खूप हे करायचो. म्हणजे इतकं आम्हाला इंग्रजीबद्दलचं हे नव्हतं. आणि तो 9व्या वर्गात आम्हाला एकदम नवीन गणित सुरू झाला इंग्रजी माध्यमात. आणि काय झालं की 9वा वर्ग झाल्यानंतर आमचे जे गुरुजी होते, यर्डे गुरुजी, त्यांनी BEd केलेलं नव्हतं. त्यांना BEd करायला जायचं होतं. म्हणून ते आम्ही जेव्हा 10व्या वर्गात गेलो तेव्हा ते BEd करायला सुट्टीवर गेले 1 वर्षभर. मग त्यांच्या जागी शिकवायला आम्हाला एक गणित शिक्षक आले. त्यांचं नाव होतं कस्तुरे सर. नुकतेच ते BSc झाले होते आणि प्रतियोगिता परीक्षा MPSC UPSC वगैरे परीक्षांचा तो अभ्यास करायचे ते. त्यांनी सांगितलं की मला शिक्षकी करायची नाही. परंतु आमच्या मुख्याध्यापकांनी चौतकंटीवार सरांनी त्यांना म्हटलं की फक्त 1 वर्ष तुम्ही आमच्यासाठी द्या. ते गोंदियावरून आमगावला अपडाऊन करायचे आणि त्यांनी आम्हाला 1 वर्ष शिकवलं. आमच्याच वयाचे वाटायचे. जेव्हा हेडमास्टर त्यांना पहिल्यांदा आमच्या वर्गात घेऊन आले शिक्षक म्हणून, आम्हाला वाटलं की नवीन विद्यार्थी आला आहे आमच्यासोबत शिकायला. इतके ते तरुण होते आणि बिलकुल आमच्यासोबत असायचे. आणि त्यांनी 10व्या वर्गात आम्हाला जे गणित शिकवलं, इंग्रजी मॅथ्स, न्यू मॅथ्स, त्यामुळे आमची इंग्रजीची भीती गेली, जनरल नॉलेज वाढलं आणि
प्रतियोगिता परीक्षांसाठी कशी तयारी करावी लागते याची आम्हाला एक पहिल्यांदा माहिती झाली. त्याच वेळेस मी BBC लंडनचा श्रोता होतो. चंद्रावर जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग गेला 1969मध्ये, मी 67-68पासून BBC लंडनचा श्रोता होतो. BBC लंडन हिंदी तर श्रोता होतो. तर त्याच्यामुळे मला चंद्रावर तो माणूस कसा गेला, चंद्रावर पाय ठेवल्यावर तो जो बोलला त्याचं जे BBC लंडनवरून प्रसारण झालं ते मी ऐकलेलं होतं. डिटेल सगळं ऐकलेलं होतं. त्याच्यामुळे BBC लंडन ऐकल्यामुळे माझं जनरल नॉलेज थोडंसं होतंच. शिवाय ह्या आमच्या कस्तुरी गुरुजींमुळे आम्हाला संपूर्ण जगभर प्रत्येक देशात कुठलं कुठलं चलन चालते, प्रत्येक देशाची राजधानी कुठली, आपल्या देशामध्ये किती राज्य आहेत, प्रत्येक राज्याची राजधानी कुठली, त्याचा राज्यपाल कोण, मुख्यमंत्री कोण, ह्या संपूर्ण माहिती आम्हाला 10व्या वर्गात त्या आमच्या गुरुजींमुळे, कस्तुरे सरांमुळे, कारण ते आम्हाला गणितच फक्त शिकवायचे नाही तर त्याची प्रतियोगिता परीक्षा द्यायची. त्या अनुषंगाने आम्हाला ते एक वेगळा आठवड्यातून एक पिरियड घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आम्हाला ह्या सगळी माहिती द्यायची. त्यानंतर मग 11व्या वर्गात गुरुजी निघून गेले. ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारामध्ये त्यांना पोस्टिंग झाली आणि आमचे एरणे गुरुजी परत आले आणि त्यांनी आम्हाला पुन्हा गणित शिकवलं. आणि 11व्या वर्गात असताना आमची आयुर्मॅट्रिकची परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये मी उच्च प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. आणि आज सांगायला आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकणाऱ्याला की त्यावेळेस आमच्या हायर मॅट्रिकचा जो रिझल्ट तरुण भारतमध्ये छापून आला होता तर त्याच्यामध्ये आमचं नाव छापून आलं होतं, ल.मो. कटरे, लखनसिंह मोहनलाल कटरे, तरुण भारतामध्ये. किती आनंद झाला असेल आम्हाला त्यावेळेस. आणि त्यानंतर आम्ही शिकायला गोंदियाला गेलो. धोटे बंधू सायन्स कॉलेज, DB सायन्स कॉलेज गोंदिया, इथं शिकायला गेलो. तिथं मी BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. परंतु झालं काय होतं की मी जेव्हा 11वीला असताना बांगलादेश युद्धानंतर डिसेंबर 71च्या शेवटच्या आठवड्यात मला टायफॉईड झाला होता. आणि तो टायफॉईड झाला असला तरी मी औषध घेऊन शाळेत जायचो, कारण मला मॅट्रिकची परीक्षा हुकवायची नव्हती आणि माझा वर्गातला पहिला नंबरसुद्धा हुकवायचा नव्हता. म्हणून मी औषध घेत जायचो, इंजेक्शन घेत जायचो आणि शाळेत जायचो. परीक्षासुद्धा दिली मॅट्रिकची, हायर मॅट्रिकची. त्याच्यामुळे झालं काय की माझ्या लिव्हरवर आणि माझ्या पचनशक्तीवर खूप परिणाम झाला आणि मला कॉलेजमध्ये दिवाळीपर्यंत जाता आलं नाही. त्या टायफॉईडचा मग मला इतका भयंकर त्रास झाला की मला चालता बोलतासुद्धा येत नव्हतं. म्हणून मला दिवाळीपर्यंत कॉलेजमध्ये जाता आलं नाही. दिवाळीनंतर मी कॉलेजमध्ये गेलो. परंतु BScमध्ये सगळं इंग्लिश मिडियम, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळं इंग्लिश मिडियम, इंग्लिशसुद्धा होतं आणि मी ऑप्शनल विषय मराठी घेतला होता. तर त्याच्यामुळे मी जेव्हा दिवाळीनंतर कॉलेजमध्ये गेलो तर जो भाग शिकवून झालेला होता तो समजून घ्यायला मला खूप थोडासा त्रास गेला. आणि शेवटी याचं पर्यवसान याचंच झालं की मी BSc फर्स्ट इयरमध्ये नापास झालो. एटीकेटी मिळालं, अलाउड टू कीप टर्म, म्हणजे सेकंड इयरमध्ये ॲडमिशन मिळत होतं. परंतु मी विचार केला की सेकंड इयरमध्ये अर्धवट ॲडमिशन घेण्यापेक्षा 1 वर्ष गॅप घ्यावी. आणि मी 1 वर्ष गॅप घेतली, सेकंड इयरला ॲडमिशन घेतली नाही आणि परीक्षा देऊन परीक्षेमध्ये पास झालो आणि मग दुसऱ्या वर्षी सेकंड इयरला ॲडमिशन घेतली, BSc सेकंड इयरला. BSc थर्डमध्ये गेलो, पास झालो पहिल्याच प्रयत्नात. BSc थर्ड इयर फायनलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा त्या वर्षीच्या परीक्षेच्या एक महिनाभर पूर्वी, म्हणजे ही गोष्ट असावी 76 मार्च एप्रिल 76मधली गोष्ट असावी, आमच्या घरी एक पोस्टकार्ड आलं. त्यावेळेस असं पोस्टकार्डची खूप फॅशन होती आणि त्या पोस्टकार्डवर डाकू खुखार सिंगचं एक पोस्टकार्ड आलं अशा ओबडधोबड अक्षरात की आम्ही तुमच्या घरी अमुक अमुक तारखेला डाका टाकणार आहोत, पोलिसला कळवायचं नाही, तुमची मुलं गोंदियाला शिकतात, त्यांना आम्ही अगवा करून घेऊ, किसी भी हालत में पुलिस को मत बताइए नहीं तो आपको पछताना पडेगा वगैरे वगैरे लिहिलं. गावी ते पत्र पोस्टकार्ड आला. तो पोस्टकार्ड माझ्या वडिलांनी वाचला आणि तो पोस्टकार्ड घेऊन आमच्या एका महालप्या भावाला मला पाठवलं की म्हणे असं पोस्टकार्ड आलेलं सांभाळून राहा. म्हणलं काय नाही आहे, बोगस माझं काय होत नाही आहे. परीक्षा सुरू झाली. याच दरम्यान ज्या दिवशी त्यांनी ते डाक्याची तारीख दिली होती त्या दिवशी इथं माझ्या वडिलांनी संपूर्ण पोलीस व्यवस्था बनवून ठेवलेली होती. सगळं भरपूर खर्च आम्हाला आला, डाका पडला नाही पण खर्च आला. पण त्याच दिवशी, नेमकं त्याच दिवशी आमच्या गोंदिया जिल्ह्यातीलच गोरेगाव तालुक्यात एक गाव आहे, त्या गावात डाका पडला आणि तिथे बंदुकीचे वार झाले. आणि मग माझ्या
मनस्थितीवर एक थोडासा विपरीत परिणाम झाला की खरोखर ती चिठ्ठी डाकूचीच तर नव्हती, डाकूचीच चिठ्ठी असेल आणि त्यांनी पोलिसांना चकवण्यासाठी आमच्याकडे पत्र दिलं असेल आणि तिकडे टाकला असेल. म्हणजे आमच्या घराचा नंबर त्यांच्या लिस्टमध्ये आहे. ते कुठेतरी मला टोचलं आणि मग मी जेव्हा परीक्षा द्यायला हॉलमध्ये जायचो तेव्हा संपूर्ण हॉल माझ्या डोक्याच्या आसपास फिरायचं. मला परीक्षा देताच येत नव्हती. अर्थात मी फेल झालो आणि मग पुन्हा हिंमत करून पुन्हा बसलो परीक्षेला. नंतर कळलं की तो पोस्टकार्ड होता, तो पोस्टकार्ड काही डाकूने पाठवलेला नव्हता, आमच्या हितशत्रूंनीच पाठवलेला होता. ते नंतर कळतंच ते. गावाची राजनीती मोठी खतरनाक असते, कठीण असते. माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते, एक उत्कृष्ट त्याला सक्रिय कार्यकर्ते होते. त्याच्यामुळे विरोधी पक्षाचे जे काय असेल त्यांनी हा मोठा राजनीतीचा प्रभाव होता, जाऊ द्या. तरी कळलं आम्हाला. आणि त्यानंतर मग मी BSc फायनल झालो 77मध्ये. आणि या दरम्यान एक महत्त्वाची घटना अशी घडली की पुण्याचे अनिरुद्ध प्रकाशनचे जे मालक संचालक जे होते गजानन क्षीरसागर यांनी 2 मासिकं सुरू केली होती. एक विज्ञानयुग आणि दुसरं जिज्ञासा. यांचा मला वाटतं 72-73 पासूनच वर्गणीदार होतो. जिज्ञासानंतर सुरू झालं. त्याच्यामुळे विज्ञानाबद्दलची माहिती सोप्या भाषेत मला कळत होती आणि जिज्ञासामुळे MPSC UPSC बद्दलची डिटेल माहिती मला मिळते. जिज्ञासा जर नसतं तर कदाचित माझ्यासारखा माणूस जो मी आता तुम्हाला सांगितलं की तो पैजामा कसा वापरायचा, शर्ट इन का नाही करायचा, या मनोवृत्तीचा या दृष्टीने एक न्यूनगंडात म्हणूया आपण फसलेला माणूस या स्थितीपर्यंत पोहोचू शकला नसता कदाचित. पण तो जिज्ञासा आणि मला त्या गजानन क्षीरसागर जे आज नाहीत, हयात नाहीत, त्यांचं मी ऋण कधी विसरणार नाही. त्या जिज्ञासा मासिकामध्ये मी एक लेख वाचला फ्रेडरिक नीत्शेबद्दल. तो म्हणतो गॉड इज डेड. तोपर्यंत अध्यात्माचा आणि धार्मिकतेचा माझ्यावर खूप पठडा होता माझ्या आईच्या शिकवणुकीमुळे. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा फ्रेडरिक नीत्शेबद्दल जिज्ञासामध्ये वाचलं आणि तो म्हणतो की गॉड इज डेड, भगवान मेला, देव मेला, मला विचार करायची एक स्वतंत्र शैलीच प्राप्त झाली म्हणूया. स्वतंत्र विचार कसे करायचे, स्वतंत्रसुद्धा विचार आपण करू शकतो, या दृष्टीने मला एक दीक्षाच मिळाली. आणि अशा प्रकारे मी एका वेगळ्या दृष्टीने विचार करू लागलो आणि माझ्या विचारामध्ये स्वतंत्रता जी पाहिजे ती आली. याच दरम्यान कसं झालं की माझी जी बोली होती, आमची गावातली जी बोली होती ग्रामीण बोली, जिला आजकाल आम्ही झाडी बोली असं नाव दिलेलं आहे नंतर 90-91मध्ये, या बोलीबद्दलचे जे एक न्यूनगंड होतं ते न्यूनगंडही आमच्या मनातून ताबडतोब निघून गेलं. कारण काय की फ्रेडरिक नीत्शेचा तो निबंध होता, त्याच्याबद्दलची जी माहिती मग मी कॉलेजमध्ये गेल्यावर त्याचे ग्रंथसुद्धा वाचले. फिलॉसॉफी आणि सायकॉलॉजी यावरचे मी कॉलेजमधले लायब्ररीतले सगळे ग्रंथ वाचून काढले. मला किती समजलं तो भाग वेगळा, कारण इंग्रजीत होतं आणि माझी इंग्रजी काही तेवढी मजबूत नव्हती त्यावेळेस. पण जे काही समजलं असेल त्याच्यातून माझा एक फरक पडला. त्याच्यातून मला MPSC UPSC कळलं, प्रतियोगिता परीक्षा कळल्या आणि मी BSc झाल्याबरोबर MPSCच्या परीक्षेला बसलो. मी आणि माझा एक मित्र CI पटले, आज तो हयात नाही. आम्ही दोघी MPSCच्या परीक्षेला बसलो. पहिल्याच प्रयत्नात MPSC उत्तीर्ण झालो. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की MPSCला लाईटली घेऊ नका. कारण आम्ही तो गुन्हाच म्हणूया केलेला आहे. MPSCची परीक्षा देण्यासाठी आम्ही नागपूरला गेलो. आज सोशल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, त्याला मॉरिस कॉलेज म्हणायच्या पूर्वी, त्याच्यामध्ये आमचं सेंटर होतं. तिथे आम्ही शोधलं की त्यावेळेचा भंडारा जिल्ह्यातले अजून कोणी आहेत का परीक्षा द्यायला. आम्हाला कोणीही भेटला नाही. आम्ही दोघेच होतो भंडारा जिल्ह्यातले, मी लखनसिंह कटरे आणि दुसरा आमचा मित्र छगनलाल इसुलाल पटले, CI पटले. आम्ही दोघांनी शर्त लावली की MPSCच्या परीक्षेतले जे पेपर आहेत हे पेपर पहिले कोण सोडवून बाहेर येतो. हा आमचा मूर्खपणा लक्षात घ्या. पहिले कोण बाहेर येतो आणि या पहिले कोण बाहेर येतो याच्यामध्ये आमचा मूर्खपणा, आम्हाला म्हणजे युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसारखंच ते काहीतरी वाटलं आणि इथे आम्ही पहिल्यांदा फसलो. तरीसुद्धा आम्ही दोघेही पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो. त्यावेळेस प्रिलिम नव्हती MPSCला. आम्ही दोघेही पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो आणि आम्हाला BDOचं सिलेक्शन झालं. BDO म्हणून सिलेक्शन झालं. तर मला BDOचं पद हे बिलकुल मान्य नव्हतं, मंजूरच नव्हतं, पसंत नव्हतं. कारण काय, मी सांगितलं की माझे वडील राजकारणात होते. पंचायत समितीचे सभापती जेव्हा यायचे BDOसोबत आणि BDOचे जे हाल मी पाहायचो द्रौपदीसारखे,
पण त्यावेळेचा मी हा प्रत्यक्ष माझा अनुभव सांगतो. त्यामुळे बी डी ओचं पद मला कधीही आवडत नव्हतं, म्हणून मी ते पद स्वीकारलं नाही. मी नाकारलं, म्हटलं नाही मला हे पद नको, दुसरा डिफरन्स आहे तो द्या. परंतु मला MPSC कडून पत्र आलं, दो यू हॅव क्वालिफाईड बट नॉट रिकमेंडेड फॉर द पोस्टिंग. हे शब्द मी माझ्या भावाला जेव्हा कळवलं, तो अमेरिका रिटर्न माझा भाऊ जबलपूरच्या कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेला, तेव्हा ज्यांना मी हे कळवलं की मला MPSC कडून मी जेव्हा पहिलं प्रेफरन्सचं पद नाकारलं, तेव्हा पत्र आलं की दो यू हॅव क्वालिफाईड बट नॉट रिकमेंडेड फॉर द पोस्टिंग. तर ते म्हणे ऐसा भी हो सकता है. ते हिंदी साईडर होते जबलपूरमधले. म्हटलं हां ऐसा भी हो सकता है. खैर झालं ते, माझ्या मित्राने मात्र ते पद स्वीकारलं आणि आम्ही पुन्हा परीक्षांना बसलो. एक खूप दुखरी आमची नस आहे ती सांगतो. हे मी कदाचित जाहीररित्या पहिल्यांदा सांगतो आहे, कारण हे सांगितलेलं सांगताना तो प्रसंग आठवतो आणि आम्ही खूप भावूक होऊन जातो म्हणा, किंवा असं वाटतं की अज्ञान आणि मूर्खपणा यांचा किती जवळचा संबंध आहे. आम्ही UPSCची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे, मी आणि CI पाटील रिटर्न परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. आम्हाला व्हायवा हाऊससाठी काल आला, धोलपूर हाऊसमध्ये या म्हणून. आम्ही दोघेही गेलो नाही व्हायवा हाऊसला. कदाचित गेलो असतो, नापास झालो असतो, अनुत्तीर्ण झालो असतो, जे काही झालं असतं, पण तो आम्ही गेलोच नाही. का गेलो नाही? आमचं अज्ञान आणि आमचा मूर्खपणा. आम्ही दोघेही शेतकऱ्याची मुलं. आम्हाला वाटलं की समजा आम्ही IAS झालो, कलेक्टर झालो, स्वप्नात विचार करायचो, स्वप्नच, त्याला काय मुंगेरी लाल के सपने, तर मग आम्हाला भारतात कुठेही पोस्टिंग मिळेल, मग आमची शेती कोण करेल, गाव कोण पाहिल, गाव सोडून जावं लागेल. म्हणजे पहा, आमची त्यावेळची जी मनस्थिती होती, अज्ञान आणि मूर्खपणा या दोघांचा जो संबंध आहे तो, आणि म्हणून आम्ही त्या परीक्षांना इंटरव्ह्यूला गेलोच नाही. काय झालं असतं ते नंतर सोडून द्या, आम्ही गेलोच नाही. आणि जेव्हा आम्ही ह्या पुन्हा परीक्षा दिल्या MPSCच्या, उत्तीर्ण झालो, आणि मग जेव्हा आम्ही या पदामध्ये आलो आणि पुन्हा UPSCसाठी परीक्षा द्यायला गेलो, तर आम्ही उत्तीर्ण नाही होऊ शकलो. मग नंतर आम्ही UPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही दोघेही. मग MPSCसाठी प्रयत्न केला. पहिला प्रयत्न मी सांगितलं की BDOचं मी स्वीकारलं नाही, म्हणून दुसऱ्या प्रयत्नात बसलो. दुसऱ्या प्रयत्नातसुद्धा उत्तीर्ण झालो. परंतु त्यावेळेस औरंगाबाद हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे खूप मोठा गडबड झाली, मोठी घपला नाही म्हणणार मी. ते अशी की त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने ज्यांचं शिक्षण ग्रामीण भागात झालेलं आहे त्यांनी मिळविलेल्या रिटर्न टेस्टमध्ये 10% वेटेज द्यायचा विचार केला होता. म्हणजे मला समजा 400 मार्क मिळाले तर 10% म्हणजे 40 मार्क प्लस करून 440 मार्कांना बोनस, 40 मार्काचा बोनस द्यायचा. अशा प्रकारचा रुरल वेटेज या पद्धतीचा MPSCने आणि महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता. याला औरंगाबाद हायकोर्टामध्ये कोणीतरी आमच्या एका मित्राने चॅलेंज केलं आणि हायकोर्टाने सांगितलं की नाही, तुम्हाला अशा प्रकारे आरक्षण वेटेज देता येत नाही, रद्द केलं. त्याच्यामुळे MPSCने काय केलं की ज्यांनी अशा प्रकारे वेटेज ऑफ्ट केलं होतं, असा वेटेजचा पात्रतासाठी अर्ज केला होता, त्यांना वगळून उर्वरित जे आहेत मला वाटते 80-90% पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली आणि भरून टाकली. त्यानंतर मग हायकोर्टाचा निर्णय लागला की रुरल वेटेजचं 10% मार्क्स वगळून जे पात्र ठरतात त्यांना पुन्हा परीक्षेला बसवा. काही ते 5-10% पदं त्यांनी त्यासाठी मोकळी ठेवली होती. मग त्याच्यासाठी पुन्हा मी पात्र ठरलो, कारण त्यावेळेस मला हायर फर्स्ट डिव्हिजनचे मार्क्स मिळाले होते. 62.5% मार्क्स मला रिटर्नमध्ये मिळाले होते. म्हणजे कदाचित मी डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालो असतो पहिल्यांदा बोलवलं असतं तर. परंतु मग दुसऱ्यांदा आम्ही रुरल वेटेज शिवायसुद्धा पात्र ठरतो म्हणून बोलावलं. गेलो, नागपूरला इंटरव्ह्यू झाला. मित्रांनो, मी तुम्हाला हे माझे अनुभव याच्यासाठी सांगतो आहे की हे कदाचित तुमच्या फायद्याचे, तुमच्या कामाला येऊ शकतील. त्या इंटरव्ह्यूमध्ये मला 5 मिनिटं इंटरव्ह्यू चालला असेल, पण त्या 5 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये मला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं फक्त आणि फक्त मीच देऊ शकत होतो. आश्चर्य वाटेल ना. ते प्रश्नाची उत्तर अशी होती, तुम्हाला किती भाऊ आहेत, किती बहिणी आहेत, भाऊ काय करतो, बहीण काय करते, शेती आहे का, शेतीत कोणते पीक घेता, वडील काय करतात, काय करते. हा माझा इंटरव्ह्यू होता. तेव्हाच मला लक्षात आलं की हे इंटरव्ह्यू नव्हे, हा फॉर्मॅलिटी, औपचारिकता पूर्ण करण्याचा काहीतरी प्रकार आहे.
आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला 15% इंटरव्ह्यूमध्ये मार्क मिळाले, 200 पैकी 30. तिकडे रिटर्नमध्ये 62.5 होते, परंतु दोन्ही मिळून मी अपात्र ठरलो आणि मला MPSCने सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला नाही, फेल झाला. ओके, काय हरकत नाही. तरी हिंमत सोडली नाही आणि मी तिसऱ्यांदा पुन्हा परीक्षेला बसलो MPSCला. पुन्हा उत्तीर्ण झालो, पुन्हा इंटरव्ह्यू काल आला, पुन्हा इंटरव्ह्यू कालला गेलो. परंतु इंटरव्ह्यू कालला जाण्यापूर्वी माझे मोठे बंधू आहेत, महालपे भाऊ. त्यांचं नाव आहे भैयालाल महादेव कटरे. आजही ते आहेत, 83-84 वर्षाचे. दुसरे एक आमच्या गावचे गुरुजी आहेत, दादू बेनीरामजी बोपचे. त्यांचं वय आज जवळपास 85-86 वर्षाचं आहे. हे दोघेही आज आहेत. ह्या दोघांनाही मी सांगितलं की मी इंटरव्ह्यूला जातो, परंतु इंटरव्ह्यूमध्ये मी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांची जो फेक इंटरव्ह्यू माझ्या याच्यापूर्वी झाला त्याच्याबद्दलचं बोलून येणार. त्यांनी सांगितलं असं काय करू नको, पण माझ्या मनामध्ये होतंच, कारण मी तिथे शिक्षकी पेशाला लागलो होतो, शिक्षक होतोच. म्हटलं नाही लागली तरी शिक्षक मी आहे. मी गेलो इंटरव्ह्यूला आणि इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मला आत बोलवण्यात आलं त्यावेळेस बॅरिस्टर PG पाटील हे त्या नागपूरच्या इंटरव्ह्यूचे जो बोर्ड आहे त्याचे प्रमुख होते. देशमुख साहेब जरी अध्यक्ष असले तरी त्यावेळेस त्या बोर्डाचे प्रमुख PG पाटील साहेब होते. आणि तिथे इंटरव्ह्यू सुरू झाला तेव्हा मी सहज बोलून गेलो की सर, हा इंटरव्ह्यूचा फार्स कशाला, निवड अगोदरच झालेली असते. पाटील साहेब माझ्यावर भयंकर चिडले, भयंकर चिडले, म्हणे गेट आऊट वगैरे वगैरे. म्हटलं सर, मी जे बोलतो आहे त्याला काही प्रूफ आहे, नाही दाखवा. मी त्यांना दाखवलं की रिटर्नमध्ये 62% आणि ओरलमध्ये मला फक्त 15%. ते अवाक झाले, एकदम अवाक झाले. आणि मग साधारणतः अर्धा पाऊण तास माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यात मी सिलेक्ट झालो. माझा पहिला प्रेफरन्स होता DTO, डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट ऑफिसर बनायचे त्यावेळेस. आणि दुसरा प्रेफरन्स होता ARCS, असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज, कारण त्यावेळेस डेप्टी रजिस्ट्रारची पोस्ट त्यावेळेस त्या नव्हती. आणि रेव्हेन्यूच्या पोस्ट आणि पोलीसच्या पोस्ट ह्या मला कधीच पसंत नव्हत्या. तर सिलेक्शन झालं माझं. सिलेक्शन झाल्यावर DTOच्या संबंधाने मला MPSCकडून पत्र आलं की DTOच्या पोस्ट भरण्यासाठी हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे. जोपर्यंत स्थगितीचा निर्णय लागत नाही तोपर्यंत DTOची पोस्ट भरणे नाभरण्याबद्दल थांबावं लागेल. तर तुम्ही थांबणार आहात की तुम्ही सेकंड प्रेफरन्स घेणार आहात. मी त्यावेळी देवरीला शिक्षक होतो. देवरीला RTOचं एक चेकपोस्ट अजूनही आहे. त्या चेकपोस्टवर मी गेलो. तिथे जे इन्स्पेक्टर असतात त्यांना विचारलं की म्हटलं असं असं आहे, मी सिलेक्ट झालो आहे DTO करता, परंतु मला असं मी विचारलं मी काय करू. तिथे 2-3 ते इन्स्पेक्टर त्यांनी मला सांगितलं की म्हणे तुम्ही याच्या भरवशावर राहू नका, तुम्ही सेकंड प्रेफरन्स घेऊन टाका. कारण की म्हणे आम्ही जर तेच कोर्टात गेलो तर आम्ही जर पद कोर्ट जिंकलो तर म्हणे तुमचं पद निरस्त होऊन जाईल, सिलेक्शन निरस्त होऊन जाईल. त्यापेक्षा म्हणे तुम्ही दुसरं पद घ्या. त्याच्यासोबत चर्चा करून मी दुसरं पसंतीचं क्रम स्वीकारलं आणि ARCS म्हणून असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून पद स्वीकारून 5 मे 1984ला मी सहकार खात्यात रुजू झालो. या सहकार खात्यात जेव्हा रुजू झालो तर मित्रांनो, सहकार खातं म्हणजे काय याचे मी एका वाक्यात जर माझ्या 30 वर्षाच्या सहकार खात्याच्या सेवेनंतर जर व्याख्या करायची झाली तर मी असं सांगेन की शासनाच्या संपूर्ण सुविधा वेतन घेऊन समाजसेवा करण्याची संधी म्हणजे सहकारातली सेवा. असं आम्ही समजत नाही. त्यामुळे सहकार आज पूर्णपणे बदनाम झालेला ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती मला नाकारता येत नाही. परंतु सहकार म्हणजे काय हे मला जे समजलं ते असं समजलं की सहकार हा एकमेव अशी एक संकल्पना आहे, अशी एक अर्थव्यवस्था आहे की जी कुठल्याही समाजाच्या, कुठल्याही भागाच्या सर्वांगीण सम्यक आणि शाश्वत विकासाची एकुलती एक संकल्पना आहे. एकुलता एक असा मार्ग आहे. त्याला योग्य प्रकारे राबवला तर आणि योग्य प्रकारे नाही राबवला तर काय होतं आम्ही पाहतोय. काय होतं की विकासाच्या ज्या संकल्पना आजवर आम्ही शिकवत आलो त्याच्यामध्ये सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास,
शैक्षणिक विकास, आर्थिक विकास वगैरे वगैरे सगळे विकास येतात, परंतु याच्यातला एक महत्त्वाचा घटक जो आहे तो विसरला जातो. तो घटक काय? तर तो घटक समजण्यासाठी आपल्याला भारतीय संस्कृती, भारतीय समाज रचना आणि महात्मा गांधी हे समजणं आवश्यक आहे. तो पाचवा घटक काय आहे? हा पाचवा घटक काही नवीन नाही. बिहारमधले 2 बंधू आहेत, त्यांचं मी नाव विसरतो आहे, त्यांनी याच्यावरचं PhD प्रबंध लिहिला आहे आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की हा जो घटक आहे विकासाचा, हा घटक जर तुम्ही अवलंबला तरच तुमचा विकास जो आहे तो टिकाऊ होईल. अदरवाईज आज जे दिलीप कुलकर्णी म्हणतायत हा विकास नाही, हा विनाशाचा मार्गाकडे आपण चाललो आहे. तर हा जो विकासाचा जो त्यांनी घटक सांगितला आहे, त्या घटकाचं नाव त्यांनी दिलं डेव्हलपमेंट ऑफ द लाईक ऑफ द एरिया. डेव्हलपमेंट ऑफ द लाईक ऑफ द एरिया, परिसर वैशिष्ट्यांचा विकास. कारण काय, प्रत्येक परिसराचं, प्रत्येक गावाचं, प्रत्येक मोहल्ल्याचं, प्रत्येक शहराचं, प्रत्येक विभागाचं काही ना काही एक वैशिष्ट्य असते ज्याला डिफाईन करता येत नाही, समजता येते. आणि तो जो घटक आहे परिसर वैशिष्ट्यांचा, त्या घटकाचा जर आम्ही विकास केला तर त्या घटकातील, त्या भागातील लोक पलायन करत नाहीत, स्थलांतर करत नाहीत. नाही तर काय होतं, विकास कुठे आहे? माझ्या बोलण्याच्या लोकांना वाटते आमगावला आहे, तालुक्यात. आमगावच्या लोकांना वाटते जिल्ह्यात आहे, जिल्ह्यात. गोंदियाच्या लोकांना वाटते जिल्ह्यातल्या नागपुरात आहे, नागपूरच्या लोकांना वाटते मुंबईत आहे, मुंबईतल्या लोकांना वाटते दिल्लीत आहे, आणि दिल्लीतल्या लोकांना वाटते कुठेतरी अमेरिका, ऑस्ट्रेलियात आहे. अशा प्रकारे विकासाच्या काल्पनिक एका मार्गामध्ये आम्ही भरकटत जातो आणि विकास बाजूलाच राहतो, विनाश होत राहतो. निसर्गाचा आम्ही किती विनाश केला आहे हा कोरोना आम्हाला सांगतो आहे. आम्ही त्या छोट्याशा कोरोनाला पूर्ण जगाला ज्यांनी हलवून सोडलं त्याला आम्ही पर्याय देऊ शकलो नाही, उत्तर देऊ शकलो नाही आहे. हा विकासाचाच भाग आहे की विनाशाचा आहे, प्रत्येकाने आपापला विचार करावा. तर हा जो परिसर वैशिष्ट्यांचा विकास आहे, म्हणजे गावामध्ये गावाचा विकास, शहरामध्ये शहराचा विकास. ग्रामीण भागामध्ये काय गोष्टी आवश्यक आहेत, ग्रामीण अर्थव्यवस्था कशी चालते, ग्रामीण समाजव्यवस्था कशी चालते, शहरी समाजव्यवस्था कशी चालते, शहरी अर्थव्यवस्था कशी चालते, आणि याच्यासाठी कुठली अर्थव्यवस्था उपयोगी आहे, समाजवादी आहे, भांडवलीवादी आहे की सहकारी आहे, याचासुद्धा विचार फार आवश्यक असतो. त्या दृष्टीने मी त्या सहकार विभागामध्ये काम करायचा प्रयत्न केला. तर सांगायचं म्हणजे प्रश्न असा की या MPSC UPSC मार्फत परीक्षा देताना, अभ्यास करताना, इकडे येण्यासाठी, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्यासाठी, सरहदी सेवांमध्ये किंवा राज्य सेवांमध्ये येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपला न्यूनगंड, आपली जी विचारसरणी असते तीसुद्धा अज्ञानमूलक असेल तर ती सुदृढ करून घ्यावी लागते. जरी मी फ्रेडरिक नित्सेचा अनुयायी म्हणून घेत असलो तरीसुद्धा मी सांगितलं तुम्हाला की माझ्या मनामध्ये एक जी गोष्ट होती, अज्ञान होतं माझं आणि माझ्या मित्र दोघांच्या, की आम्ही जर सिलेक्ट झालो, कदाचित झालोही नसतो ना, नाहीच झालो असतो, शक्यता त्याचीच जास्त होती, तरी आम्ही हे विचार केला की नाही जर असं झालं तर आम्हाला भारतात कुठेही पोस्टिंग मिळेल, मग गाव कुठे, शेती कुठे. हा जो अज्ञान असतो आणि त्याच्यातून आपल्यामध्ये जी मूर्खता येते, ही मूर्खता आम्हाला त्यागावी लागेल. कोणत्याही पद्धतीमध्ये कुठलाही एक मार्ग जो असतो, कुठलाही एक समस्या असते, त्याचे कितीतरी समाधान असतं. आपण फक्त एकच समाधान नाही पाहायचं, अजून काय काय मार्ग आहेत. कुठलीही एखादी घटना असेल, त्या घटनेकडे पाहण्याचे दृष्टिकोन अलग अलग प्रकारे असतात. ते सगळे दृष्टिकोन आपल्याला विकसित करता आले पाहिजे. आणि आम्ही समाजासाठी आहोत, समाज आमच्यासाठी नाही. हा एक महत्त्वाचा जो घटक आहे आपल्या सरहदी सीमांमध्ये आज हळूहळू दुरावतो आहे, तो आपल्याला पुन्हा स्थापित करावा लागेल. मी या संबंधाने सध्या म्हणजे एक लेख लिहिला आहे, प्रसारित झालेला आहे, तरुण भारताच्या 14 ऑक्टोबर 2020च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला आहे. त्याच्यात मी म्हटलेलं आहे की आज ज्या सरहदी सेवा आहेत, या सरहदी सेवांसाठी जी ट्रेनिंग व्यवस्था आहे, प्रशिक्षण व्यवस्था आहे मसुरी वगैरेमध्ये, ती कशी आहे, पंचतारांकित आहे. आणि त्या पंचतारांकित व्यवस्थेमुळे काय होतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एक गंड म्हणूया किंवा एक प्रभाव
मनामध्ये तसं सिव्हिल सर्वंट जे एस्पिरंट्स होतात त्यांच्या मनामध्ये असं एक होतो कदाचित, असं मला वाटते. कारण ब्रिटिश पद्धती शासनाची जी प्रशासन पद्धती आहे ती आम्ही अजून बदलली नाही. त्याचप्रमाणे आमची ट्रेनिंग व्यवस्था 5 स्टार असते. आम्ही विदेशात पाठवतो लोकांना ट्रेनिंगसाठी, भारतात नाही पाठवत. भारतामध्ये प्रशिक्षण व्यवस्था नाहीत का, आहेत, पण नाही पाठवत. त्याचं कारण मला असं वाटतं की त्या प्रशिक्षणामधून, पंचतारांकित प्रशिक्षणामधून कदाचित असं तर होत नसावं, असा तर गंड आपल्या मनामध्ये त्या एक्सपिरियन्स जे लोक असतात ट्रेनिंग करणारे सनदी अधिकाऱ्यापैकी, की वी आर द किंग अँड किंग कॅन डू नो रॉंग. वी आर द किंग अँड किंग कॅन डू नो रॉंग, अशी जर भावना मनामध्ये निर्माण होत नसेल ना या पंचतारांकित प्रशिक्षणामुळे. म्हणून मला असं वाटतं की हे प्रशिक्षण जे आहे हे भारतीयतेच्या दृष्टीने, भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने, बुद्ध, आंबेडकर, गांधी यांच्या विचाराच्या दृष्टीने कदाचित आपल्याला गांधींच्या सेवाग्राममध्ये, विनोबाच्या पवनारमध्ये, नानाजी देशमुखांच्या त्या चित्रकूटमध्ये किंवा आपल्या आनंदवनमध्ये म्हणूया किंवा हेमलकसामध्ये म्हणूया, अशा प्रकारचे जे स्थळ आहेत, आजची जी आधुनिक तीर्थस्थळं म्हणूया, या ठिकाणी जर प्रशिक्षण दिलं तर काही फरक पडू शकेल का, असा एक माझा फक्त विचार मी समोर ठेवतो आहे. त्याच्यावर विचार व्हावा. म्हणून आज जे लोक, जे विद्यार्थी, जे तरुण या MPSC UPSCसाठी तयारी करत आहेत त्यांना मी हेच सांगेन की आपण समाजासाठी आहोत, समाज आमच्यासाठी नाही. एक 100 किलोमीटरवरून, 200 किलोमीटरवरून एखादा शेतकरी, एखादा मजूर, एखादा फाटका माणूस आम्हाला भेटायला येतो ऑफिसमध्ये आणि त्याला आमचा चपराशी सांगतो की बाबू सांगतो आज साहेब बिझी आहेत, मीटिंगमध्ये आहेत, उद्या येशील. कल्पना करून पहा की त्या ठिकाणी, त्या माणसाच्या ठिकाणी मी असतो तर काय झालं असतं. ह्या दृष्टीने सुद्धा आम्हाला विचार करता आला पाहिजे की अगोदरच आपल्या मनाची मानसिक तयारी आपण केली पाहिजे. तर मला वाटते आपण या आपल्या सेवांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकू, एक वेगळा प्रकार आपण त्या पद्धतीने आणू शकू. या संबंधाने मी तुम्हाला एक अजून सांगू इच्छितो की मी 6 वर्षे, 5.5 वर्षे शिक्षक होतो. कुठे होतो? देवरी. आज गोंदिया जिल्ह्यात असलेला देवरी हा तालुका प्लेस आहे, मोठा झालेला आहे. पण जेव्हा मी इथे शिक्षक होतो 78 ते 84, तेव्हा हा एक आदिवासी बहुल गाव होता, मागासलेला गाव होता. या गावामध्ये फक्त एकुलती एक जिल्हा परिषद हायस्कूल होती, हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, एकुलतं एक. आज त्याच्यामध्ये 5-6 शाळा आहेत, एक कॉलेज, 2-3 कॉलेजसुद्धा झाले. आणि तिथे शिकायला जे विद्यार्थी यायचे ते संपूर्ण आदिवासी भागातील विद्यार्थी यायचे. कोरची, बेतकाठी यासारख्या बिलकुल इंटिरियर भागातून विद्यार्थी यायचे. त्यांना राहण्यासाठी भन्साडी आदिवासी वसतिगृह होतं, त्या वसतिगृहात ते राहायचे. त्या विद्यार्थ्यांनी ट्रेन पाहिली नव्हती जेव्हा आमच्या शाळेची टीम कबड्डीची, कारण कबड्डीमध्ये आदिवासी लोक मजबूत असतात, कबड्डीची टीम जेव्हा जळगावला नेली तेव्हा नेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन गेलो आणि विद्यार्थी ट्रेनमध्ये चढले ते अक्षरशः नाचायला लागले ट्रेनमध्ये चढून, कारण ट्रेन त्यांनी पाहिलीसुद्धा नाही, प्रवास तर दूरचाच प्रकार राहिला. अशी परिस्थिती होती. बसमध्ये सुद्धा त्यांना प्रवास करायला भीती वाटायची. ते दूरदूरचे विद्यार्थी यायचे, ते बसमध्ये यायचे, तर त्यांना ते घाबरलेले असायचे प्रकारे. ही अशी जी परिस्थिती होती, अशा परिस्थितीमध्ये, अशा ठिकाणी, अशा गावात मी 6 वर्ष शिक्षक होतो. आणि याच्यावरचा एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी गडचिरोलीमध्ये जेव्हा DDR होतो, सहकार विभागाचा, सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हा प्रमुख, तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये, चेंबरमध्ये एक व्यक्ती मला व्हिजिटर भेटायला आला. फुल पॅन्ट शर्ट घातलेला, डोक्यावरती आपली कोणती कॅप घेतलेला, बोलावलं, आला. त्यानं मला विचारलं, सर तुम्ही मला ओळखलंत का? तर नाही. कोण आहेस? मी त्यांना सांगितलं की म्हणजे देवरीमध्ये मी तुमचा विद्यार्थी होतो, तुम्ही मला शिकवलेला आहे आणि मी सध्या अमुक गावामध्ये असतो, इथे मी अमुक काम करतो, तमुक काम करतो वगैरे वगैरे. एक अर्धा-पाऊण तास तो माझ्याशी बोलत राहिला. म्हणे सर मी तुमच्याशी संपर्कात राहीन, मला नंबर द्या. मी त्याला माझा मोबाईल नंबर दिला. चहा पाणी झाला त्याचा, तो निघून गेला.
अर्धा एक तासानंतर मला एक मोबाईल आला, मला फोन आला, पण त्यानं मला फोन नंबर दिला नव्हता. फोन आला, मी उचलला. म्हणजे सर मीच बोलतो जी तुमच्याशी बोलून गेलो. हां म्हटलं काय 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 विशेष काय? म्हणजे सर विशेष काही नाही, मी सध्या अण्णा आहे, ग्रुप लीडर आहे. तुम्हाला भेटायला आलो होतो आणि सांगायला आलो होतो की तुम्हाला भेटून गेल्यावर सुद्धा तुम्हाला कळणार नाही की अण्णा तुम्हाला भेटून गेले. तुम्ही गडचिरोलीत काम करताय, चांगलं काम करताय, परंतु सर जरा सांभाळून राहा आणि याच्यापुढे हा माझा नंबर तुम्ही डिलीट करून घ्या आणि कधीही जर जरूरत पडली तर मीच तुम्हाला भेटायला येईल, तुम्ही मला फोन करू नका. अक्षरशः माझ्यासमोर माझा असिस्टंट गणवीर बसलेला होता. कुठल्या तरी आमची चर्चा सुरू होती. अक्षरशः मला घाम फुटला. कल्पना करा, ज्या विद्यार्थ्याला मी शिकवलं तो विद्यार्थी आज अशा पद्धतीने मला भेटला माझ्या प्रशासकीय कालावधीत आणि अखेर त्या विद्यार्थ्याचा मला उपयोग झाला माझ्या कार्यालयीन कामात. सहकार क्षेत्र हे या नक्षलवाद म्हणूया आपण वरचा एक सफलतम उपाय होऊ शकतो हे मला जाणवलं. परंतु त्यावेळच्या एका सनदी अधिकाऱ्याच्या असहकार्यामुळे आणि अतिशय वाईट वागणुकीमुळे मला गडचिरोलीतून बदलून जावं लागलं. माझा अपघातही झाला होता आणि सहकार हा त्याच्यावरचा एक उपाय आहे हे सिद्ध करता करता मी तिथून बदलून गेलो. आणि आजही मला असं वाटते की त्या समस्येवरचा उपाय बंदूक नाही. कारण काय, आज त्या चळवळीमध्ये तत्त्व हे राहिलेलं नाही, असेलही परंतु फार कमी आहे. परंतु जसे आत्ताच ताज्या साधना साप्ताहिकाच्या अंकात आमच्या सुरेश द्वादशीवार सरांचा एक लेख आलेला आहे. त्यांनी एक लोकयात्रा काढली होती ह्या चळवळीच्या विरोधात. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की वाद म्हणून कदाचित ठीक असेल, परंतु जो हिंसाचार आहे तो कसा होतो आणि तो प्रत्यक्ष तिथे पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून हा जर दूर करायचा असेल तर लोकांमध्ये जागृती निर्माण आवश्यक आहे, लोकांमध्ये एक संघपणा येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सहकार हा एक चांगला उपाय होऊ शकतो. या दृष्टीने मी मांडणी केलेली आहे आणि मी त्याचा प्रयोगसुद्धा केलेले आहेत. तर आपल्याला प्रशासकीय सेवेत, आपल्या राज्यसेवेत, सनदी सेवेत अशा खूप संधी मिळतात की आपण खूप एक समाधानकारक स्वतःला समाधान देणारे काम आपण करू शकतो. या दृष्टीने आपला हा जो तरुण वर्ग आहे त्यांनी या सेवेकडे यावं, पाहावं. या दृष्टीने मी माझा अनुभव, माझं अज्ञान, माझी मूर्खता, मी कुठल्या स्थितीतून आज या स्थितीमध्ये आलेलो आहे यासंबंधीचं माझं एक जडणघडणं म्हणूया मी आपल्यासोबत संवादारूपाने शेअर केलेलं आहे. मला वाटते याचा फायदा काही ना काही लोकांना अवश्य होईल. ज्यांना तो फायदा होईल त्यांच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि काही अडचण आली अशा पद्धतीने मला जर त्याच्यासोबत काही चर्चा करता आली तर ते मला संपर्क साधू शकतात. मी अवश्य त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर, त्यांचे सहकारी प्राध्यापक प्रवीण खांडवे सर, दुसरे सहकारी प्राध्यापक प्रवीण गुल्हाने सर, या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि उद्यासुद्धा या संबंधाने माझ्या प्रशासकीय जीवनामध्ये जे अनुभव आलेत ते मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. आज मी थोडक्यात बोललो आहे, माझ्या जडघडणीबद्दल जास्त बोललेलो आहे, तर त्याचासुद्धा फायदा आपण घ्यावा या दृष्टीने सगळ्यांचं आभार मानतो. आणि काठोडे सरांना पुन्हा आभार मानून, काठोडे सरांचं पुन्हा आभार मानून मी इथे थांबतो. नमस्कार. जय विदर्भ, जय सहकार.